So in today's lecture, we will discuss about the third type of growth hormone that is known as the cytokinins. In previous lectures, we have seen the earlier two growth promoters, that is the auxins, and the second one is the gibberellic acid. Now in this lecture, we will concentrate on the second type of growth hormone, that is third type of growth hormone, that is the cytokinins. So here we will discuss what is meant by the cytokinins which are present in the plants. So it is another growth hormone that promotes cell division. The name itself indicates the role of that specific growth hormone. Cytokinins. Cytos means cell, kinins means breakdown. So this growth hormone promotes the cell division. बरोबर आहे. आपण जर याचा विचार केला, याच्या नावामध्येच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील आपल्याला, की सायटोकायनिन हा जो ग्रोथ हॉर्मोन आहे, हा ग्रोथ हॉर्मोन, सायटोस म्हणजे काय, सेल, कायनिन म्हणजे काय, ब्रेकडाऊन. मग आपण असं म्हणू शकतो बरोबर की याच्यामध्ये मेन रोल जो आहे त्याचं काय, प्रमोट द सेल डिव्हिजन. Litham coined the term cytokine. As far as the discovery of the cytokinin is concerned, the scientist Litham first of all coined the term the cytokine. The first cytokinin was discovered by Skoog and Miller during investigation of the nutritional requirements of callus tissue culture of Nicotiana tabacum. आता याचं संशोधन जे आहे की पहिलं सायटोकायनिन जे आहे तो शास्त्रज्ञ स्कूग आणि मिलर या दोघांनी याच्यावरती अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टीवरती, कॅलस टिश्यू कल्चर जे आहे त्याच्या न्यूट्रिशनल कंटेंट काय काय लागतं किंवा कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये रिक्वायर्ड आहेत त्याच्यासाठीची जी वनस्पती घेतली होती निकोटियाना टबॅको, म्हणजे तंबाखूची जी वनस्पती आहे, तंबाखूची वनस्पती त्यांनी घेतली आणि त्याच्यावरती टिश्यू कल्चर जो आहे, टिश्यू कल्चरचा एक्सपेरिमेंट चालू केला होता की ज्याच्यामध्ये सिंगल टिश्यू किंवा सिंगल सेल पासून एंटायर प्लांट जे आहे ते तयार केलं जातं. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असतानाच त्यांना या गोष्टीचं संशोधन लागलं की त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा हॉर्मोन आहे ज्याचं नाव आहे सायटोकायनिन, तो त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात उपयोगी पडतो. They observed that the callus proliferated when the nutrient medium was supplemented with coconut milk and degraded a sample of DNA. आता ज्या वेळेस या टिश्यू कल्चरचा एक्सपेरिमेंट चालू होता त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की न्यूट्रिएंट मीडियम जे आहे, ह्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये जर कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं पाणी जे आहे, नारळाचं पाणी जर टाकलं आणि त्याबरोबर डिग्रेडेड सॅम्पल्स ऑफ डीएनए जर ऍड केलं तर त्या ठिकाणी कॅलसची जी ग्रोथ आहे दॅट प्रॉलिफरेटेड, म्हणजे भरपूर प्रमाणात कॅलसची जी आहे वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली त्यांच्या लक्षात आलं. दे नेम्ड दॅट स्पेसिफिक टर्म ॲज अ कायनिक. त्यांनी तो जो केमिकल कंपाऊंड नारळाच्या पाण्यामध्ये त्यांना आढळून आला तो जो आहे त्याला त्यांनी नाव दिलं कायनिक. फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन वॉज कॉइन्ड बाय अनराईप मेज ग्रेन्स बाय लेंथाम अँड कोवर्कर्स. ह्याच्यामधलं जे सायटोकायनिन्स आहेत याच्यामधलं क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये म्हणजे प्लांट पासून आयसोलेट केलेलं जे आहे ते शक्यतो पहिलं जे आहे ते मेज, मका जे आहे, मक्याच्या बियांमधून लेंथाम आणि त्याचे सहाय्यक जे कोवर्कर्स जे आहेत त्या दोघांच्या सहाय्याने त्यांनी पहिल्यांदा सायटोकायनिन जे आहे ते सेपरेटली क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आयसोलेट केलं. इट इज नोन ॲज अ झियाटिन. जे मेज पासून सायटोकायनिन आयसोलेट केलं गेलं क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये त्याला त्यांनी नाव दिलं झियाटिन. आता हे नाव कशामुळे दिलं, मेज जे आहे, मेज झिया मेज म्हटलं त्याच्यामुळं त्याचं जे झियाटिन हे टर्म आहे ती त्याच्यातल्या झिया या शब्दापासून ते नाव देण्यासाठी त्याच्यापासून आयडेंटिफाय झालं असं म्हणण्यासाठी त्याला काय त्यांनी नाव दिलं झियाटिन. 6-benzyl adenine is a synthetic cytokinin hormone. जसं बाकीचे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत, जिब्रेलिक ऍसिड असतील किंवा ऑक्झिन्स असतील, त्याच पद्धतीनं 6-benzyl adenine हा जो कंपाऊंड आहे हा सिंथेटिक सायटोकायनिन हॉर्मोन आहे जो आर्टिफिशियली सिंथेसाइज केला गेला. 7 different types of cytokinins are recorded from plants. वेगवेगळ्या प्रकारचे, जसं जिब्रेलिक ऍसिड आपण बघितले साधारणतः 150 वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रेलिक ऍसिड आहेत.
त्याच पद्धतीने सायटोकायनिन हे जे ग्रोथ हार्मोन आहे ते साधारणतः 7 वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकायनिन जे आहेत ते त्या ठिकाणी आढळले. Natural cytokinins are also reported from the plants like banana flowers, apple and tomato fruits, coconut milk, etc. जसं बाकीच्या ह्याच्याप्रमाणे आहे तसं हा सुद्धा सायटोकायनिन सुद्धा नॅचरली प्लांट्स मध्ये असतोच. बऱ्याचशा वनस्पती म्हणण्यापेक्षा सगळ्याच वनस्पतीमध्ये थोड्याफार प्रमाणात असतो. जे रिकवर्ड केले गेले किंवा वनस्पतीमध्ये आढळले गेले जसे संशोधन झालं ते केळ्याची फुलं आहेत, सफरचंद आहे, त्यानंतर आपलं टोमॅटो आहे, त्याचं फळ जे आहे किंवा कोकोनट मिल्क आहे, याच्यामध्ये सायटोकायनिन जे आहे ते जास्त प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना आढळून. Now, after studying the historical account regarding the cytokinins, now we will come to the point of physiological effects and the application. आता या ठिकाणी आपण जे काही बघितलेलं आहे ते आतापर्यंतची हिस्ट्री कशा पद्धतीची होती, कशामध्ये ते पहिल्यांदा आढळून आलं, कोणता एक्सपेरिमेंट करताना ते लक्षात आलं की या पद्धतीचा ग्रोथ हार्मोन असू शकतो, हे सगळे हिस्टॉरिकल अकाउंट झाल्यानंतर ना नेक्स्ट पॉइंट विच इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द this growth hormone, that is the physiological effects and applications, how these cytokinins are useful to increase or reduce the growth of the plant. The first significance or the application of the cytokinin, besides cell division, it is also promotes cell enlargement. In the beginning we have seen that the cytokinins mainly involved in the cell division. आपण सुरुवातीला पहिलं वाक्य असं म्हटलं होतं की सायटोकायनिन हा जो हार्मोन आहे तो जास्तीत जास्त कशामध्ये वापर केलेला आहे त्याचा, तर तो वापर जो आहे तो वनस्पतीच्या सेल्स जे आहेत ते डिवाइड होण्यासाठी, एकाच्या 2 सेल होण्यासाठी तो जास्त प्रमाणात मदत होतो. परंतु तेवढ्यावरती त्याचं राहत नाही, तर त्याचबरोबर हा जो ग्रोथ हार्मोन आहे त्या सेलची साईज वाढवण्यासाठी सुद्धा मदत, एनलार्जमेंट ऑफ द सेल, जी काय त्याचा आकार आहे तो आकार मोठा होण्यासाठी सुद्धा ते बऱ्या प्रमाणात मदत करते. हाय सायटोकायनिन प्रमोट्स शूटिंग. High cytokinin means higher concentration of cytokinin if supplied to the plant that can promote the shooting. What is meant by shooting now? The development of shoot systems. That is the stem, leaves, flowers, etc. The aerial part of the plant can be, growth of that particular parts can be increased due to the application of the cytokinins. याच्यामध्ये जर आपण शूट सिस्टीम म्हटलं, जरा शूटिंग इथे शब्द वापरला, शूट सिस्टीम जी आहे, एरियल पार्ट जे आहे त्याची ग्रोथ जर चांगली व्हायची असेल तर जास्त प्रमाणात सायटोकायनिन जर त्या झाडांना फवारलं तर त्यांची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्सिन रिड्यूस द रूट, इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट, बट हाय रेशो कॉजेस बड अँड शूट टू डेव्हलप. On the basis of their percentage, it may be lower percentage or in the higher percentage. They have different effects. जसं आपण बाकीच्या याच्यामध्ये बघितलं तसंच हा सायटोकायनिनचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. ते किती प्रमाणात वापरलं गेलेलं आहे याच्यावरून त्याचा जो आहे त्या वनस्पतीमध्ये वेगवेगळा इम्पॅक्ट आपल्याला दिसून शकतो. जर समजा सायटोकायनिन जे आहे आणि ऑक्सिन ह्या दोघांचा जो रेशो आहे, इथं आता सायटोकायनिन ऑक्सिन जे पहिलं ग्रोथ हार्मोन बघितलं, या दोघांचा जर रेशो जे आहे त्याच्यामध्ये सायटोकायनिनचं प्रमाण जर कमी असेल तर त्याच्यामुळं काय वाढणार आहे, रूट डेव्हलपमेंट. इट इंड्युसेस टू डेव्हलप द रूट सिस्टम अँड इफ द रेशो इज हाय देन इट कॅन कॉजेस द बड अँड शूट टू डेव्हलप, दॅट इज द शूट सिस्टीम कॅन बी डेव्हलप. आपण दुसऱ्याच पॉईंटमध्ये बनलो होतं की हाय सायटोकायनिन शूट सिस्टीम डेव्हलप होतं, तसंच इथंही आपण आता ह्या ह्याच्यामध्ये बघतो. फक्त इथं कॉम्बिनेशन कशाचं आहे, एक तर तो सायटोकायनिन आणि दुसरं जे आहे ते ऑक्सिन, ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये त्याचे इफेक्ट जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतात. सायटोकायनिन अँड ऑक्सिन रेशो अँड देअर इंटरॅक्शन्स कंट्रोल द मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन. जे आता आपण वरच्या याच्यामध्ये बघतो तर ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते किती प्रमाणात आहे, त्यांचं इंटरॅक्शन कशा पद्धतीने आहे, ते काय कंट्रोल करतं, मॉर्फोलॉजिकल डिफरन्शिएशन. मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन मीन्स differentiation of different types of morphological parts of the plants, root, stem, leaves and the other parts of the plants which are useful for the growth and development of the plant. म्हणजे त्या ठिकाणी मॉर्फोलॉजिकल किंवा मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन साठी त्या दोघांचा रेशो जो आहे तो बऱ्या प्रमाणात उपयोगी पडतो. नेक्स्ट, इट प्रमोट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स बाय सेल डिव्हिजन. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की अपायकल डॉमिनन्स जे आहे,
अपायकल बड जे आहेत त्या बड पासून खालचे लॅटरल बड जे आहेत ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे दोन्ही याच्या ग्रोथ हॉर्मोन्स मध्ये बघितलं होतं की अपायकल बर्ड्स जर चांगले डेव्हलप होत असतील तर लॅटरल बर्ड्स काय होतात, डेव्हलप होत नाहीत. मग अशा वेळेस काय होऊ शकतं, लॅटरल बर्ड जर डेव्हलप झाले नाही तर आपल्याला काय होऊ शकतं, त्या झाडाची जी काही ओव्हरऑल ग्रोथ आहे ते वन डायरेक्शनल फक्त होईल, फक्त उंचीच वाढत जाईल. बाकीची साईडने जी ग्रोथ व्हायची ती साईडची ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. मग त्या ठिकाणी लॅटरल बर्डची जर ग्रोथ इंड्यूस करायची असेल तर आपल्याला काय करायचं, सायटोकायनिन घ्यावं लागेल. त्याच्यामुळे लॅटरल बर्ड्स मध्ये सेल डिव्हिजन वाढून त्या ठिकाणी लॅटरल बर्डची पण ग्रोथ होईल आणि ओव्हरऑल प्लांटची ग्रोथ जी आहे ती आपल्याला बऱ्या प्रमाणात दिसून येऊ शकते. It delays senescence or aging and upstation process in the plant organs. So, near about all the different types of growth hormones, as we call it as growth promoters, they involve in the different types of activities. Similarly, senescence or aging that can be delayed by the application of the cytokinins, which we have also seen in the gibberellins. जे gibberellins मध्ये पण आपण बघितलं होतं की सेनेसन्स आणि एजिंग प्रोसेस जी आहे किंवा ऑब्सेशन प्रोसेस जी आहे हे वनस्पतीमधलं उशीर लावायला म्हणजे इट कॅन डिलेज द प्रोसेस ऑफ डीज ऍक्टिव्हिटी. आपण सेनेसन्स म्हणजे काय बघितलं, एजिंग म्हणजे काय बघितलं किंवा ऑब्सेशन म्हणजे काय बघितलं. झाडांपासून पान गळण्याचे जे प्रकार आहे त्याला आपण सेनेसन्स म्हणतो किंवा एजिंग प्रोसेस जी आहे, झाडाचे जे काही पार्ट असतील समजा आपल्या पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, हे मॅच्युअर झाल्यानंतर झाडापासून गळून पडण्याची जी नॅचरल प्रोसेस आहे त्याला आपण एजिंग म्हणतो. आपल्या भाषेमध्ये सरळ सरळ म्हणतो वय झालं म्हणतो, त्या पद्धतीचा तो कन्सेप्ट आहे. मग जर आपल्याला रिक्वायरमेंट त्याची ज्या पद्धतीने आहे हे एजिंग प्रोसेस जे आपण लांबवू शकतो जेणेकरून आपण त्या झाडाचा जे काही इकॉनॉमिक पार्ट असतील, मग ते समजा लिव्ज असतील, फ्रुट्स असतील, फ्लावर्स असतील, वॉट एव्हर मे बी द पार्ट दॅट कॅन बी युजफुल फॉर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ऑब्सेशन लेअर तयार होणार जी आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी थांबवू शकते आणि जेणेकरून त्या झाडाची पानगळ असेल, फुलगळ असेल किंवा फळगळ जे आहे आपण त्याच्यामध्ये डिले करू शकतो. It is also useful in the formation of interfascicular cambium and expansion of the cell. आता याच्यामध्ये दुसरा इम्पॉर्टन्स परत या ठिकाणी असा आहे कारण याचा मेन रोल काय आहे, इट इंड्युसेस सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट. So here interfascicular cambium is the special kind of cells which are present in the vascular bundle which induces the development of vascular tissue xylem and phloem. If the activity of this cambium is increased or this cambium is formed in large quantity, reflex the vascular tissues are developed in maximum amount in those plants. आता हे थोडंसं कॉम्बिनेशन एकमेकाशी निगडीत आहे, बरोबर आहे. जेवढ्या प्रमाणात कॅम्बियम चांगला तयार होईल तेवढ्या प्रमाणात व्हॅस्क्युलर टिश्यू चांगले तयार होतील. जेवढे व्हॅस्क्युलर टिश्यू चांगले तयार होतील तेवढं त्या वनस्पतीची ग्रोथ काय होणार आहे, चांगली होणार आहे. का चांगली होणार आहे, तर कंडक्शन चांगलं होईल कारण झायलेम आणि फ्लोएम हे कंडक्टिंग टिश्यू आहेत. मुळांनी शोषलेलं पाणी सगळ्या भागाला पुरवलं पाहिजे, वनस्पतीमध्ये तयार झालेल्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग जेवढे कॅल्शियमची ग्रोथ चांगली होईल तेवढी झायलेम आणि फ्लोएम चांगले तयार होतील. जेवढे ते चांगले तयार होतील तेवढे काय होणार आहे, कंडक्शन चांगलं होणार आहे आणि ते चांगलं होत झाल्यानंतर मग त्या प्लांटची ग्रोथ नॅचरली काय होणार आहे, भरपूर प्रमाणात चांगली होईल. सिमिलरली इट ब्रेक्स डॉर्मन्सी अँड प्रमोट्स सीड जर्मिनेशन. सिमिलर टू द जिब्रेलिन्स और द ऑक्झिन्स, इट ऑल्सो हेल्प्स इन टू ब्रेकिंग द डॉर्मन्सी ऑफ द सीड्स अँड प्रमोटिंग द सीड जर्मिनेशन. आता ह्याच्यावरती आपण बऱ्याचशा प्रमाणात डिस्कस केलेलं आहे की सीड जे आहे ते काही काळासाठी रेस्टिंग पिरियड, लाईफ सायकल मध्ये रेस्टिंग पिरियड जे आहे त्याला डॉर्मन्सी म्हटलं जातं. त्या काळामध्ये वनस्पतीच्या प्रत्येक गोष्टीची ग्रोथ थांबलेली असते बिया तयार झाल्यानंतर. मग ती जी डॉर्मन्सी आहे ती डॉर्मन्सी ब्रेक केल्यानंतर नॅचरली काय होणार आहे, सीड जर्मिनेशन होणार. जर आपण आर्टिफिशियली सायटोकायनेस त्या सीडवरती अप्लाय केले, स्प्रे केले तर त्याच्यामधली सेल डिव्हिजन चालू होईल कारण याचा मेन रोल आहे सेल डिव्हिजनचा. सेल डिव्हिजन चालू झाली, सेल एनलार्जमेंट चालू झाली की नॅचरली बाकीच्या प्रोसेसेस चालू होतील, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट चालू होईल म्हणजेच काय होणार आहे, सीड जर्मिनेशन होणार. म्हणजे या पद्धतीनं सायटोकायनेस हे जे आहेत हे सुद्धा सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी आणि सीड जर्मिनेशनसाठी आपल्याला उपयोगी त्या ठिकाणी होतं. इट रिव्हर्सेस अपायकल डॉमिनन्स इफेक्ट, जे आपण आता या ठिकाणी 5 नंबरचा किंवा याचा जो पार्ट ऍप्लिकेशन बघितला त्याची रिपीट आहे. इट रिव्हर्सेस अपायकल डॉमिनन्स इफेक्ट म्हणजे अपायकल डॉमिनन्सचा जो इफेक्ट आहे तो रिव्हर्स करेल. म्हणजे काय करेल तो, अपायकल डॉमिनन्स कशाला म्हटलेलं आहे आपण, की ज्या ठिकाणी अपायकल बड जे आहेत ते डेव्हलप होतात, लॅटरल बडची ग्रोथ सप्रेस होते. उलटी इथं काय म्हणजे रिव्हर्स म्हणणार काय होणार, त्याचं अपायकल डॉमिनन्सची ग्रोथ सप्रेस होणार,
लॅटरल बड जे आहे ते लॅटरल बडची ग्रोथ करणार एक्सप्रेस होणार. बरोबर आहे. वरच्या बडची ग्रोथ थांबली आणि लॅटरल बडची ग्रोथ जर वाढली तर आपण त्याला काय म्हणणार आहे नॅचरली रिव्हर्स ऑफ अपायकल टर्मिनस. सो दॅट कॅन बी युजफुल बाय दिस प्रोसेस विथ द हेल्प ऑफ दिस cytokines. So the it also induces RNA synthesis, which is the main part as far as the protein synthesis or whatever may be different types of metabolic processes going on in the plants. आपलं दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण याच्यावरती डिस्कशन केलं होतं डिफरंट टाइप्स ऑफ आरएनए आर इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. मग हे जे आरएनए तयार होणार आहेत हे आरएनए तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती एमआरएनए असू द्या टीआरएनए असू द्या किंवा आरआरएनए असू द्या ह्या सगळ्यांची सिंथेसिस जी आहे तयार होण्याची जी प्रक्रिया जी डीएनए वरती तयार होते न्यूक्लियस मध्ये तयार होतं आणि तिथून परत ते सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सफर केलं जातं. हे आरएनए तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा फास्ट करण्याचं काम सुद्धा कोण करतं हे सायटोप्लाझम. जेवढे जास्त आरएनए तयार केले जातील तेवढं प्रोटीन सिंथेसिस चांगलं होणार. बरोबर आहे. प्रोटीन तयार झाल्यानंतर त्या ग्रोथ चांगली सायमल्टेनियसली इट useful in the increase in the growth of the plant. So these are the different types of applications of the of that particular cytokines. So here we have completed the three different types of growth promoters. आपण ग्रोथ हार्मोन जे आहे त्याचं डिवायडेशन केलं होतं. कशामध्ये डिवायडेशन केलं होतं? दोन भागामध्ये डिवायडेशन केलं होतं. ग्रोथ प्रमोटर्स आणि ग्रोथ इनहिबिटर्स. त्याच्यापैकी 3 ग्रोथ हार्मोन जे आहेत त्यांना आपण काय म्हणलं होतं ग्रोथ प्रमोटर्स. राहिलेले 2 जे आहेत त्यांना काय म्हणलं होतं ग्रोथ इनहिबिटर्स. त्याच्यामधला पहिला जो पार्ट ग्रोथ प्रमोटर्स त्याच्यामध्ये 3 जे ग्रोथ हार्मोन्स आहेत ऑक्झिन्स, जिब्रॅलिन्स आणि सायटोकायन्स. ह्यांना आपण काय म्हणलेलं आहे ग्रोथ प्रमोटर्स म्हणलं. का म्हणलं ग्रोथ प्रमोटर्स? कारण हे वनस्पतीची वाढ जी आहे ती त्या ठिकाणी जास्त करून आणतात, ग्रोथ प्रमोट करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणलेलं आहे ग्रोथ प्रमोटर्स. राहिले तर किती 2 त्यांना आपण काय म्हणलेलं आहे ग्रोथ इनहिबिटर्स. दे इनहिबिट or they suppresses the growth. They are the ethylene and abscisic. In the next lecture we will see one by one these two different types of growth hormones which are known as the growth inhibitors. So here we completed the first part of the growth hormones.